बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित अशा बिहार विधानसभेचे निकाल आज आलेले आहेत. खूप चर्चा देशभर होती. जनरली दोन अशी राज्य आहेत ज्यांच्या निवडणुकांची चर्चा नेहमी देशभर होत असते. उत्तर प्रदेश आणि बिहार. नेहमीच देश पातळीवरचे मोठे नेते देणारे ही दोन राज्य आहेत. त्यामुळे या निवडणुकांकडे नेहमीच सगळ्यांचं लक्ष असतं, सगळ्या देशाचं लक्ष इथे असतं. विशेष करून यावेळेस ज्या प्रकारचा प्रचारामध्ये झंझावत तेजस्वी यादव यांनी केला होता, त्याच्यानंतर नक्की बिहारमध्ये काय होईल याबाबत वेगवेगळे आडाखे मांडले जात होते. पण जेव्हा शेवटचे निकाल समोर आले तेव्हा हा अत्यंत एक बाजूला जाणारा एक कल्ली असा निकाल समोर आलेला आहे. वन साइडेड क्लीन स्वीप किंवा लँडस्लाईड मेजॉरिटी वगैरे वगैरे जे काही म्हटलं जातं ते सगळं आपल्याला बिहारमध्ये बघायला मिळतात. पण बिहार निकालांचं दिवसभर आम्ही G24 तासावर विश्लेषण केलं. पण महत्त्वाचे असे कुठले 5 मुद्दे आहेत जे या निवडणुकांमध्ये एकतर महत्त्वाचे ठरले किंवा या निवडणुकांनंतर पुढचे काही जे प्रश्न तयार होतात, निर्माण होतात, त्या प्रश्नांचं विश्लेषण करण्यासाठी या सगळ्या मुद्द्यांचं 5 मुद्द्यांमध्ये आम्ही विश्लेषण करणार आहोत की नक्की काय झालं आणि पुढे साधारणपणे काय होऊ शकतं. थोडक्यात त्याचं आम्ही आज आपल्यासमोर विश्लेषण करणार आहोत. 5 मुद्दे घेऊन तुमच्यासमोर आलो आहेत. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा जो बिहारमध्ये महत्त्वाचा ठरला, टर्निंग पॉईंट ठरला, की फॅक्टर ठरला, तो म्हणजे महिला मतदारांचा हा मुद्दा आहे. महिला मतदार या क्रुशियल ठरल्यात. हे फक्त आपण बिहार निवडणुकांमध्येच बघितलं नाही, तर गेल्या अनेक निवडणूक आपण बघायला गेलं तर हा मुद्दा वारंवार समोर आला आहे. राजकीय पक्षांचा संपूर्ण फोकस हा महिला मतदारांवरती आहे. महिला मतदार कशा गेम चेंजर ठरू शकतात हे या निवडणुकांनी आपल्याला दाखवून दिलं आहे. आपण 3 राज्यांचं उदाहरण बघायला गेलं तर मधल्या काळात मध्य प्रदेशात निवडणुका झाल्या होत्या. मध्य प्रदेशमध्ये निवडणुकांच्या आधी किंबहुना काही वर्ष तिथे जो लाडली बहना ही जी त्यांची योजना होती ती राबवली जात होती. त्याला प्रचंड प्रतिसाद होता. त्याच्यातूनच नेतृत्व उभं राहिलं होतं शिवराज सिंग चौहान यांचं. त्यांना तिथे मामा म्हटलं जायचं. त्या योजनेचा त्यांना प्रचंड मोठा फायदा झाला. त्याच योजनेचा रेप्लिका महाराष्ट्रामध्ये आपण लाडकी बहीणच्या निमित्तानं होताना बघितलं. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये गेम चेंजर ठरली असा नेहमी दावा केला जातो, असं नेहमी म्हटलं जातं. लाडकी बहीण योजनेतनं जे पैशांचं वाटप निवडणुकांच्या आधी काही महिने झालं होतं त्याच्यातून महिला मतदारांवरती फार मोठा फरक पडला. त्याच्या सक्सेस स्टोरीज निवडणुकांमध्ये सांगितल्या गेल्या आणि त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळाला. असा किमान दावा तरी जिंकलेल्या पक्षाकडनं महाराष्ट्रातल्या महायुतीकडनं नेहमीच केला गेला. आणि त्यानंतर वेळ होती बिहारची. बिहारमध्ये 2 महत्त्वाच्या योजना या खूप क्रुशियल ठरल्या, गेम चेंजर ठरल्या असं म्हटलं जाऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथली एक जीविका दीदी योजना होती ज्याच्या अंतर्गत महिलांना छोट्या उद्योगांसाठी कर्ज वाटप केलं जातात किंवा मुख्यमंत्री रोजगार योजना जी तिथे होती ज्याच्या माध्यमातून सुद्धा महिलांना सीड कॅपिटल दिलं जात होतं. या सगळ्या योजना खूप महत्त्वाच्या ठरल्या आणि महिला मतदार आकर्षित झाल्या. दुपारच्या चर्चांमध्ये विश्लेषण करताना असा एक मुद्दा समोर आला होता की सभांमध्ये जी गर्दी होती, तेजस्वी यादवांच्या सभेला युवा येत होते, तरुण येत होते, पण महिलांची जी उपस्थिती होती, प्रचार सभा असतील किंवा एकंदरीत त्या सगळ्या इलेक्शनच्या वातावरणात म्हटली ती भाजपच्या सभांना जास्त दिसत होती असं तिथे चित्र बघितलं गेलं. आणि याच महिला कुठेतरी गेम चेंजर ठरल्या, की फॅक्टर ठरल्या. एक इंटरेस्टिंग ट्विट आलं आहे थोड्या वेळापूर्वी, रादर संध्याकाळी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचं ते ट्विट आहे. त्यांनी त्याला अनसॉलिसिटेड ॲडवाईस अर्थात न मागितलेला सल्ला म्हणून त्यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी त्याच्यात म्हटलं आहे की कशा प्रकारे महिलांना लक्षात घेणं, महिलांचा विचार घेणं, महिलांच्या बाबत विचार करणं हे गरजेचं आहे आणि विरोधी पक्षांनी हे लक्षात घ्यायला हवं. खूप मोठं द्योतक आहे. आगामी काळामध्ये मग कोणी त्या योजनांना रेवडी म्हटलं किंवा कोणी त्यांना ज्याला फ्रीबीज म्हटलं जातं तसं म्हटलं गेलं, पण या योजना कुठेतरी महत्त्वाच्या ठरत आहेत आणि महिला मतदारांकडे इथून पुढे फोकस असणार आहे. कारण 3 राज्यांमध्ये बॅक टू बॅक निवडणुकांमध्ये आपल्याला हा फॅक्टर काम करताना दिसला आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये ज्या ज्या निवडणुका होतील आणि सगळ्यात पुढची निवडणूक आज ज्या प्रकारे भाजपचे काही नेते म्हणत होते की बिहार तो झाकी आहे, पश्चिम बंगाल बाकी आहे, पश्चिम बंगालच्या महिला मुख्यमंत्री तिथला चेहरा असणार आहेत, त्यांच्या विरोधात लढताना तर नक्कीच महिला कार्ड खेळलं जाईल. त्यामुळे आगामी काळामध्ये महिला मतदारांवरती हा सगळ्यांचाच फोकस असणार आहे. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो याच्यातला की फॅक्टर वाटतो किंवा टेक अवे म्हणतो तो म्हणजे घराणेशाहीला दणका मिळालेला आहे. आपण बघितलं आहे 2014ला भाजप जेव्हा सत्तेत आली, एका थम्पिंग मेजॉरिटीने लँडस्लाईड मेजॉरिटी घेऊन भाजप जेव्हा आली होती सत्तेमध्ये, तेव्हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा हा नेहमीच घराणेशाही राहिला होता आणि तो विशेष करून काँग्रेसच्या घराणेशाहीबद्दल. पण देशपातळीवरती असे अनेक पक्ष आहेत, रिजनल पार्टीज आहेत ज्यांच्यामध्ये ही घराणेशाही बघितली जाते. अर्थात आजकाल तो आरोप भाजपवर देखील होऊ लागलेला आहे. पण बिहार मधला सगळ्यात महत्त्वाचा पक्ष जो आहे आरजेडीचे नेते लालू प्रसाद यादव यांची पुढची पिढी राजकारणात आहे. ते तेजस्वी यादव यांनी
गेल्या निवडणुकांमध्ये सुद्धा आणि या निवडणुकांमध्ये सुद्धा यशस्वीपणे पक्षाचं नेतृत्व केलं असं आपण म्हणू शकतो. किमान पक्ष ते सांभाळत आहेत. पक्षाला इलेक्टोरल यश किती मिळालं, निवडणुकांमधलं यश किती मिळालं हा वेगळा मुद्दा. पण ज्या प्रकारे त्यांनी आपल्या भोवती एक ओरा तयार केला, आपल्या भोवती त्यांनी एक वलय निर्माण केलं होतं, त्या वलयाला ते करण्यात ते यशस्वी झाले. त्याचा निवडणुकीत त्यांना फायदा मिळाला नाही हे जरी खरं असलं, पण तरीसुद्धा एक नेतृत्व म्हणून ते समोर आले होते. मात्र आता कुठेतरी त्यांच्याही नेतृत्वावरती लालू प्रसाद यांच्या पुढच्या पिढीवरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण होताना आपल्याला दिसत आहेत. हाच फॅक्टर पुन्हा एकदा आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये बघायला मिळाला होता. अखिलेश यादव यांनी काँग्रेससोबत युती केली होती. त्यातही त्यांना 2 युवराज म्हटलं जायचं. त्या निवडणुकांमध्ये तुम्हाला आठवत असेल तिथे त्यांना आलेलं अपयश, घराणेशाहीला मिळालेलं अपयश असं त्याला तेव्हा म्हटलं गेलं. महाराष्ट्रात आपण बघितलं की एक पुढची पिढी होती, काँग्रेसच्या पुढच्या पिढीतले नेते असतील, शिवसेनेतल्या पुढच्या पिढीतले नेते असतील, आणि आता बिहारमध्ये ज्या प्रकारे झाले त्यामुळे इथून पुढे भाजप ज्या मुद्द्यावरती त्यांचा नेहमी स्ट्रेस राहिला आहे, त्याच्यावरती फोकस राहिलेला आहे, तो घराणेशाहीचा मुद्दा आता कुठेतरी याला अधिक स्ट्रेस केलं जाईल. म्हटलं जाईल की घराणेशाहीला लोकांनी नाकारलेलं आहे. पिढी दर पिढी येणारे तेच नेते आहेत, ह्यांना नाकारलं जातं. आणि सामान्य घरात येणारं नेतृत्व असेल, ज्याला बिहारमध्ये निमो म्हटलं जायचं, नितीश आणि मोदी असा फॅक्टर जो म्हटला जातो, हा कुठेतरी चालतोय. हे दोघंही सर्वसामान्य बॅकग्राऊंडमधनं, घरात कुठली परंपरा, राजकीय परंपरा नसलेले नेते आहेत, ते समोर आलेले असल्यामुळे कुठेतरी घराणेशाहीवरती पुन्हा एकदा आगामी काळामध्ये हाच प्रचाराचा मुद्दा केला जाईल, त्याला अंडरलाईन केलं जाईल. तिसऱ्या मुद्द्याकडे वळूया. बिहारच्या या संपूर्ण निवडणुकीतनं समोर आलेला तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे इंडिया आघाडीबाबत आहे. इंडिया आघाडी कुठेतरी आपल्याला खिळखिळी होताना दिसते. एकेकाळी जेव्हा इंडिया आघाडी स्थापन करण्यात आलेली होती, इंडिया आघाडीचे प्रमुख चेहरा खुद्द नितीश कुमार होते, त्याचे निमंत्रक ते होते. पाटण्याला मीटिंग देखील झाली होती, सर्व विरोधी पक्षाचे नेते, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे देखील सामील होते. ही सगळी मंडळी पाटण्याला त्यांची पहिली बैठक झाली होती. पण त्यानंतर नितीश कुमार भाजपसोबत गेले आणि इंडिया आघाडीला पहिला झटका बसला. पण बॅक टू बॅक पुन्हा निवडणुकांमध्ये ज्या प्रकारे जे छोटे छोटे घटक पक्ष आहेत, रिजनल पार्टीज आहेत, प्रादेशिक पक्ष आहेत इंडिया आघाडीमध्ये असणारे, त्यांना मिळालेलं अपयश, आणि नुसतं अपयश नाही तर मोठ्या प्रमाणात मिळालेलं अपयश जे आहे ते कुठेतरी आगामी काळात इंडिया आघाडीचं काय होणार याच्यावरती एक प्रश्नचिन्ह निर्माण नक्कीच करत आहेत. महत्त्वाचे चेहरे त्याचे 3 होते. शिवसेनेची 2 शक्ल झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष, RJD हा पक्ष तिथे असेल, JDU त्याचा एकेकाळी घटक होता. हे सगळे महत्त्वाचे पक्ष ज्याचे होते, ज्यांची आपापल्या राज्यांमध्ये त्यांचा दबदबा होता, ताकद होती, हेच पक्ष आता राष्ट्रीय पातळीवरती कुठेतरी कमजोर होताना दिसतात. हा एक महत्त्वाचा भाग त्यातनं समोर होतो. आणि आज ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या पर्स्पेक्टिव्हनी, महाराष्ट्राच्या नजरेतून बघायचं झालं तर ज्या प्रकारे अंबादास दानवे यांचं स्टेटमेंट आलं होतं ते खूप महत्त्वाचं आहे. अंबादास दानवे आता विरोधी पक्ष नेते नसले तरीसुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एक महत्त्वाचे नेते म्हणून त्या विधानाला खूप मोठा अर्थ आहे. त्यांनी काँग्रेसवरती खापर फोडताना म्हटलं आहे की काँग्रेस नेहमी जागा वाटाबाबत असा डिले करतं, अशीच टॅक्टिक करतं, आणि मग त्याचा परिणाम होतो की मोठा पराभवाला सामोरं जावं लागतं. आणि म्हणून इंडिया आघाडीचं आगामी काळात काय होणार, कारण ममता बॅनर्जी इंडिया आघाडीसोबत फार जरी असल्या तरी त्या काय फार मनापासून त्या आघाडीत होत्या किंवा त्यांचं तिथे फार सहभाग होता असं दिसलं नाही. तर पुढच्या निवडणुका या महत्त्वाच्या पश्चिम बंगालमध्ये असणार आहेत, तिथे काय इंडिया आघाडीचं अस्तित्व असणार आहे. त्यामुळे आगामी काळात इंडिया आघाडी मुळातच अस्तित्वात असेल की नाही, महाराष्ट्रात मोठ्या निवडणुका होत आहेत, तिथे मविया राहील की नाही, याही शंका उपस्थित केल्या जातात. त्यामुळे हा एक आता महत्त्वाचा मुद्दा आहे की आगामी काळात इंडिया आघाडी खरंच राहील का, असली तरी एका खिळखिळ्या स्वरूपामध्ये, एका कमजोर स्वरूपामध्ये ती असली तर त्याचा नक्की भाजपसारख्या एका बलाढ्य राजकीय स्पर्धकासोबत ते उभे राहू शकतील का, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा जो टेकअवे आपण म्हणू शकतो तो म्हणजे मतचोरीच्या मुद्द्याचं नक्की काय होणार. राहुल गांधी यांनी वारंवार गेले काही महिने याच्याबाबत प्रेझेंटेशन्स केली आहेत, प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या आहेत, आणि कशा प्रकारे मतचोरीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष विजय मिळवतोय हा मुद्दा त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. अत्यंत ठासून ते मांडण्याचा प्रयत्न करतात. त्याच आशयावरती कुठेतरी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे हा मुद्दा मांडतात. महाराष्ट्रातला काँग्रेस देखील हा मुद्दा मांडत आहे. आणि जो त्या उदाहरणं ती देत आहेत, ज्या प्रकारचं त्यांनी समोर केस स्टडीज ठेवल्या आहेत, त्या महाराष्ट्रातल्याच जास्त करून आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातला मतचोरीचा मुद्दा होता. राहुल गांधी यांनी निवडणुकांच्या दरम्यानसुद्धा वेगवेगळ्या पातळीवर हा मुद्दा मांडला होता. बिहारमध्ये देखील असंच होऊ शकतं ही शक्यता देखील त्यांनी वर्तवली होती. पण या सगळ्या निवडणुकांमध्ये लागोपाठ मिळालेलं अपयश हे कुठेतरी त्या मुद्द्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्याला इलेक्टोरल यश मिळतंय का, हा तो मुद्दा आहे. मतचोरीच्या मुद्द्यावरती चर्चा होत राहणार आहे. आगामी काळात देखील असे मुद्दे उपस्थित केले जातील. पण ज्या प्रकारे
त्यांनी निवडणुकीमध्ये हा मुद्दा मांडला होता आणि ज्या प्रकारचं यश भारतीय जनता पार्टीला मिळालंय त्याला पुढे जोडलं जाईल की भारतीय जनता पक्षाने अशा आशयाची विधानं आज आली देखील आहेत काँग्रेसच्या नेत्यांकडून की दाल में कुछ काला आहे वगैरे वगैरे असं नाना पटोले म्हणालेत किंवा जे आम्ही म्हणत होतो तेच पुन्हा सिद्ध झालेलं आहे वगैरे वगैरे. पण मतचोरीचा मुद्दा जर इलेक्टोरल यश बघायचं झालं, ज्या प्रकारचं निवडणुकात मिळणारं निकाल आहेत त्या निकालांमध्ये ते परिवर्तित होताना दिसत नाहीत. त्यामुळे मतचोरीचा मुद्दा नक्की लोकांपर्यंत पोहोचतोय का, लोक त्याला एक्सेप्ट करतायत का, किंवा तो असला तरी त्याचा खरंच उपयोग होतोय का, याच्यावर देखील एकदा पुनर्विचार करणं गरजेचं होणार आहे. महाराष्ट्राचं बोलायचं झालं तर आगामी काळामध्ये महाराष्ट्रात महापालिकेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, नगरपंचायतीच्या निवडणुका ऑलरेडी घोषित झालेल्या आहेत. या सगळ्या निवडणुकांमध्ये हा मुद्दा जर पुन्हा पुन्हा मांडला जाऊ लागला आणि त्या मुद्द्याला जर मतदारांकडून कुठेतरी रिस्पॉन्स मिळत नसेल तर आगामी काळात हा मुद्दा निवडणुकीचा मुद्दा म्हणून कितपत मांडावा यावर देखील विरोधी पक्षाला विचार करावा लागणार आहे. पाचवा आणि शेवटचा मुद्दा ज्याच्याबद्दल अनेकांना इंटरेस्ट आहे की नितीश कुमारांचं नक्की काय होणार, नितीश कुमारांचं पुढे काय होणार. नितीश कुमार हे आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढतो असं भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, तिथे प्रचार करणारे नेते नेहमीच म्हणत होते. आणि जरी त्यांच्या जागा जास्त आल्या तर तेच मुख्यमंत्री होतील असंही म्हटलं जातं, कारण माध्यमांकडून वारंवार प्रश्न उपस्थित केला जायचा. त्यांना विचारलं जायचं की नक्की समजा अशा केसमध्ये तो भलेही जर तरचा प्रश्न होता की जर भारतीय जनता पक्षाच्या जास्त सीट आल्या तरी नितीश कुमार होणार का, महाराष्ट्रासारखं केलं जाईल का, हे अनेक प्रश्न तिथे उपस्थित केले जात होते. पण त्याच्यावरती कदाचित आगामी काही दिवसांमध्ये फुल स्टॉप दिला जाईल, त्याला पूर्णविराम दिला जाईल. कारण आजही भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते म्हणतात की निकाल काही असू देत, आमच्या जरी जास्त जागा आल्यात आमचा शब्द नितीश कुमारांना आहे, त्यांनाच आम्ही मुख्यमंत्री करू. पण नितीश कुमार किती वेळ मुख्यमंत्री राहतील. आजचे जर आपण निकाल बघितले तर त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला 95 जागा मिळाल्यात. 101 जागा भाजप लढली होती, 101 जागी नितीश कुमार लढले होते. 101 पैकी 95 जागा ह्या माफ करा 101 पैकी 95 जागा भारतीय जनता पक्षाने लढलेल्या आहेत. लोक जनशक्ती पार्टी चिराग पासवान यांची, त्यांनाही तिथे जवळजवळ 19 सीट्स मिळाल्या. त्यामुळे या दोघांचा जरी आकडा बघितला तर एक ज्युनियर पार्टनर म्हणून त्यांना आगामी काळात सोबत घेऊन कुठेतरी नितीश कुमारांवरती चेक ठेवता येईल का, त्यांच्यावरती अंकुश ठेवता येईल का, याचा विचार भारतीय जनता पक्ष नक्कीच करेल. जरी मुख्यमंत्री पद नितीश कुमार यांच्याकडे गेलं तरी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे असतील का, तेवढी ताकद नितीश कुमारांकडे असेल का, नितीश कुमार त्या पदावरती फक्त नामधारी म्हणून असतील का, सगळी ताकद भाजपकडे असेल का, आणि आगामी काळात नितीश कुमार यांचा पक्ष संपूर्णपणे त्यांच्यासोबत राहील का, हे सगळे प्रश्न आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण 5 वर्ष ते राहतील का मुख्यमंत्री पदावरती. अर्थात याला दुसरा फॅक्टर हाही आहे की देशाच्या राजकारणामध्ये नितीश कुमार यांची गरज आहे भाजपला, पण ती किती काळ राहणार आहे, कशा प्रकारे राहणार आहे. त्यामुळे नितीश कुमार यांना सध्या जरी आपण असं म्हटलं की त्यांचे सध्या लाड पुरवले जातील, पण ते किती वेळ लाड पुरवले जातील हे देखील सांगणं कठीण आहे. तेव्हा नितीश कुमार यांचं काय होईल आगामी काळामध्ये बिहारमध्ये होणाऱ्या प्रत्येक राजकीय घडामोडीकडे हे राजकीय विश्लेषकांचं लक्ष असणार आहे. तुर्तास तरी हे 5 मुद्दे आहेत, हे 5 टेक आहेत जे आम्हाला वाटतं की बिहार निवडणुकांनी समोर आणलेले आहेत. त्याच्या कशामुळे झालं आणि पुढे काय होणार हे मुद्दे आम्ही या विश्लेषणातून आपल्या पुढे मांडलेले आहेत. जी 24 तासवर आम्ही तुर्तास हे विश्लेषण इथेच थांबवतोय.